पाहुण्याच्या हातनं साप मारणे म्हणजे काय? तुम्ही जर परीक्षांचा अभ्यास करत असाल आणि ही म्हण तुम्हाला भाषेच्या अभ्यासासाठी समजून घ्यायची असेल, तर तुम्हाला राज्याच्या अधिवेशनातली सद्य परिस्थिती बघावी लागेल. तिथं अगदी प्रात्यक्षिकासह तुम्हाला ही गोष्ट दिसून येईल. अधिवेशनात उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली जावी अशी मागणी पुढे आली आहे. आणि प्रत्यक्षात ही मागणी भाजपनं करायला हवी होती, ती शिवसेनेच्या ठाकरे गटानं केली आहे. त्यामुळे एकंदरच भाजपनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवली असं या प्रकरणावरनं म्हणता येईल. नक्की काय झालं या सगळ्या प्रकरणामध्ये? राज्याच्या राजकारणात कोण कोणाला निशाणा बनवतंय? नक्की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घडतंय काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनादरम्यान सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निवडीच्या वेळी झालेला गोंधळ हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिंदे सेनेला बहुमत असून देखील भाजपनं बळाचा आणि गृह खात्याच्या ताकदीचा वापर करत सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे स्वतःकडे खेचून घेतलं. आणि हे करत असताना भाजपच्या जयकुमार गोरे यांनी सातारच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना हाताला धरलं. त्यांना हाताला धरत त्यांनी या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक जुनं प्रकरण उकरून काढत शिंदे सेनेच्या सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला शंभूराजे देसाई यांनी विरोध केला. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुषार दोशी यांना फोन केला. या प्रकरणामध्ये आमच्या सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवू नका अशी विनंती केली. सोबतच राज्याच्या पोलीस महासंचालकांशी देखील एकनाथ शिंदेंनी संपर्क साधला आणि या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र सत्तेचा नंगानाच करतानाच भाजपनं पोलीस अधीक्षकांना स्वतःच्या कंपूत घेत अक्षरशः सत्तारूढ आमदारांना रक्त निघेपर्यंत धरपकड केली आहे. राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे सेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण मांडलं. त्यांच्यासोबतच शिंदे सेनेचे इतर आमदार देखील सभागृहात आक्रमक झाले होते. त्यावेळी सभागृहाच्या उपसभापती असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी संबंधित पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी व सोबत 100 पोलिसांवर निलंबनाचे निर्देश हे सरकारला दिले. नीलम गोऱ्हेंना हे निर्देश देण्याचे अधिकार आहेत का, हा प्रश्न जयकुमार गोरेंनी विचारला. मात्र त्यावर जयकुमार गोरेंना नीलम गोऱ्हे यांनी ठणकावत आपली खुर्ची आणि आपले अधिकार स्पष्टपणे सांगितले. आता वास्तवामध्ये भाजपला पूरक आणि पोषक भूमिका घेणारे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर निलंबनाचे निर्देश देणाऱ्या नीलम गोऱ्हे यांच्यावर भाजपनं टीका करणं हे एक वेळ आपण समजू शकतो. किंबहुना राजकीय दृष्टीनं ते व्हायला हवं होतं. मात्र जयकुमार गोरे यांनी एकदा तसा प्रयत्नही केला. पण नीलम गोऱ्हे या आत्ता जरी सेनेत असल्या तरी त्यांचा बेस हा चळवळीचा राहिलाय. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने जयकुमार गोरेंना खडसावलं, त्यावरून हे प्रकरण त्यांनी आणि एकंदर शिंदे सेनेनं आपल्या इब्रतीवर घेतलं हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला. भाजप शांत झालं आणि या प्रकरणात मध्येच उडी घेतली ती शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं. त्यांना नीलम गोऱ्हे यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केलाय, त्यांना पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश देण्याचा कोणताच अधिकार नाहीये असं म्हणत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी, त्यांचं निलंबन व्हावं अशी मागणी केली. आणि या प्रकरणी उद्धव सेना शत्रूचा मित्र तो आपला शत्रू असं समजत नीलम गोऱ्हेंना टार्गेट करतीये की भाजप उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आता गरज संपलेल्या शिंदे सेनेला टार्गेट करते, असे प्रश्न आणि चर्चा राज्याच्या राजकारणात पुन्हा सुरू झाली. या निमित्तानं शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकनाथ शिंदे यांच्या गटाचा पक्षसोडी दरम्यान दिलेल्या त्रासाचा बदला घ्यायची संधी आयतीस मिळाली आहे. त्यांनी महाविकास आघाडीमधील आमदारांच्या नीलम गोऱ्हेंवर कार्यवाही व्हावी या मागणीसाठीच्या अर्जावर सह्या घ्यायला देखील सुरुवात केली. या प्रकरणात खरं तर नीलम गोऱ्हे यांना निलंबनाचे अधिकार नाहीत म्हणत त्यांच्यावर कार्यवाही करायचं जरी ठरवलं तरी तूर्तास ते अशक्य वाटतंय. कारण विधानसभेचं हे अधिवेशन उद्याच संपतंय आणि पुढील अधिवेशन हे जून जुलैच्या आसपास होईल. पण नीलम गोऱ्हे यांचा सदस्य कालावधी हा 13 मेलाच संपतोय. एवढ्यातूनही जर या प्रकरणात नीलम गोऱ्हे यांच्यावर कार्यवाही झालीच, त्यांचं निलंबन झालंच, तर उद्धव ठाकरेंच्या सेनेनं भाजपच्या माध्यमातून का होईना किमान एका तरी पक्ष फोडून गेलेल्या नेत्याचा बदला घेतला असं म्हणता येईल. खरं या सगळ्या प्रकरणात एक योगायोग तुम्हाला सांगतो. ज्या पोलीस अधिकाऱ्यामुळे हे सगळं कांड झालंय त्या तुषार दोशी यांच्यावर राज्याच्या विधानसभेत निलंबन होण्याची पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी देखील त्यांचं नाव निलंबनासाठी चर्चेत आलेलं.
मुळात यापूर्वी विधान भवनात पोलीस अधिकाऱ्यांवर सभापती किंवा उपसभापतींनी निलंबनाची कार्यवाही केलेली आहे का, तर त्याचं उत्तर होय असं आहे. यापूर्वी देखील निलंबनाचे प्रकार झालेले आहेत. 2008 मध्ये आमदार भाई जगताप यांना गेटवर अडवून उद्धट वर्तन केल्याप्रकरणी वसंत डावखरे यांनी पोलीस उपायुक्त संजय साळुंखे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी फनवळकर यांना निलंबित केलं होतं. दुसऱ्या प्रकरणात 2018ला अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी अधिवेशन काळात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि उपायुक्त तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. तिसऱ्या घटनेत सभापती नास फरांदे यांनी आमदारांची गाडी मंत्रालय परिसरात अडवून गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त आर डी शिंदे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केलेली. या प्रकरणावर कायदेतज्ञ असीम सरोदे म्हणतात, IPS अधिकारी हे सिव्हिल सर्व्हिसेसमधून येत असल्याने त्यांना निलंबित करण्याचे अधिकार हे फक्त केंद्र आणि राज्य सरकारला आहेत. सभापती म्हणून नीलम गोरे या फार तर चौकशीचे आदेश देऊ शकतात, निलंबनाचे नाही. त्यामुळे नीलम गोरे यांनी दिलेला आदेश त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, तो अधिकारांचा गैरवापर आहे. एकंदरीत नीलम गोरे यांचं या प्रकरणात असं म्हणणं आहे की मला हे अधिकार आहेत, मात्र दुसरीकडं भाजप आणि महाविकास आघाडीचं म्हणणं आहे त्यांना ते अधिकार नाहीत. वेळेअभावी शक्यता कमी असली तरी या तुषार दोषी प्रकरणात जर नीलम गोरे यांची या पदावरून उचलबांगडी झाली तर राज्याच्या किंबहुना देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होईल की एका कायदा वाकवणाऱ्या अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले म्हणून सभागृह चालवणाऱ्या उपसभापतीचंच पद गेलं. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? नीलम गोरे यांना निलंबनाचे अधिकार आहेत का? तुषार दोषी प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या गटानं गोरेंवर केलेल्या कार्यवाहीच्या मागणीला यश येईल का? भाजपच्या राजकारणात शिंदे सेनेतला पहिला बळी म्हणून नीलम गोरे यांचं सभापतीपद काढून घेतलं जाईल का? भाजप उद्धव सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोरेंना टार्गेट करतंय का? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.